अंबरनाथ नगर परिषद में 100 करोड़ का भ्रष्टाचार। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रवक्ता महेश तपासे ने लगाया गंभीर आरोप। पिछले एक सप्ताह से अंबरनाथ नगर परिषद के भ्रष्ट व्यवहार के विरोध में विमको नाका व्यापारी एसोसिएशन का अनशन जारी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के प्रदेश प्रवक्ता महेश तपासे और अंबरनाथ शहर राष्ट्रवादी के अध्यक्ष सदामामा पाटिल ने उपोषणकर्ताओं से मुलाकात की और अंबरनाथ नगर परिषद में चल रही अफरा तफरी और भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए महेश तपासे ने कहा कि नगर परिषद ने कुल 100 करोड़ रुपए का भ्रष्टाचार हुआ। झूठे बिल बनाकर उनका भुगतान किया जाता है। बता दें कि विमको नाका व्यापारियों की दुकानों को तोड़कर वहां मातोश्री बिल्डर को काम दिया गया है, जिसने उस जगह पत्रे ठोककर बंद कर दिया। अंबरनाथ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सदामामा पाटिल ने आरोप लगाया कि अंबरनाथ नगर परिषद में सिर्फ सत्ताधारी पार्टी के लोगों के काम होते हैं, विरोधी पार्टी के काम के लिए सांसद का हवाला दिया जाता है। उपोषणकर्ताओं की मांगों को लेकर महेश तपासे ने नगर परिषद के मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाड़ से बातचीत की, तो उन्होंने सकारात्मक भूमिका लेते हुए इस मामले को जल्द से जल्द हल करने का आश्वासन दिया। इस मौके पर विमको नाका व्यापारी एसोसिएशन के अध्यक्ष विजय चौहान, सेक्रेटरी अब्दुल रऊफ, ज्वाइंट सेक्रेटरी हाजी भाई चौधरी और व्यापारी एसोसिएशन के कई लोग भी उपस्थित थे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे. परत सांगता परत 1 2 3 12 13 16 कामं आहेत की त्यांचं म्हणणं आहे की 16 कामांच्या मध्ये काम न करता बिलं काढलेली आहे. त्यापैकीच ही काही कामं असू शकते. यामध्ये कुठलेही काम करत असताना काम करण्याची गरज काय आहे ते काम करण्याचं अंदाजपत्रक, त्यानंतर बिल सादर करताना मेजरमेंट बुक असतं, ते मेजरमेंट बुक, त्या मेजरमेंट बुकवर साईटवर जाऊन ते मेजरमेंट घ्यावं लागतं. त्या ठिकाणी आमचे ज्युनियर इंजिनियर, आमचे उपअभियंता, शहर अभियंता या सगळ्यांच्या सह्या असतात आणि साईटवर जाऊन त्यांनी ते बिलं केलेली असतात. या सगळ्या फाईलच्या MPs मी स्वतः तपासेल आणि तक्रारकर्त्याची जी इच्छा असेल तर त्यांच्यासोबत बसून तपासेल. सर, मागच्या 2 वर्षापासून तुमच्या फॉलोअपमध्ये सामाजिक कार्यालय शिक्षणाचे कार्यालय सुद्धा सेम कंडिशन असेल आणि त्यांना स्वतः तपासेल. या ठिकाणी जर दोष आढळला, कामच नाही झालेलं, तर त्या ठिकाणी जे संबंधित अधिकारी आहे ज्यांच्या MBवर सह्या असतात त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू. विमको नाका व्यापारी संघटनेचे काही प्रमुख पदाधिकारी गेले अनेक दिवस नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आरोप आहे की कामं न होता बिलं काढली गेली, त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला. 6.5 कोटीपर्यंतची चुकीची बिलं म्हणजे कामं न करता निर्माण झालेली बिलं ही त्यांनी सुपूर्द केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा स्पष्ट आरोप आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जवळपास 100 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. बिलं काढली गेली, काम झालेलं नाही. एकच रस्त्याचं उलटं सुलटं नाव घेऊन त्या ठिकाणी आरोप म्हणजे वर्क ऑर्डर काढण्यात आली, टेक्निकल सँक्शन करण्यात आलं आणि खोटी बिलं काढली असं हे अंबरनाथचेच नागरिक सांगत आहेत. त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याच्या आधी पत्र दिलं, परंतु काहीच कारवाई झालेली नाही आणि ह्या कारवाई व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्याधिकारी रसाळ साहेबांना भेटलो. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. पहिली कारवाई त्यांनी करावी, अन्यथा आम्ही अँटी करप्शन आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करून, कारण गंभीर प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. दुसरं, जे दुकान म्हणजे इकडे जी दुकानं होती व्यापाऱ्यांची, ती दुकानं काय पाडण्यात आली आणि त्या जागेवर मातोश्री बिल्डर यांना ती जागा सुपूर्द करण्यात आली. वास्तविक त्यांना सुपूर्दी पत्रे लावले आहेत. हा पूर्णपणे गैरप्रकार आहे, गैरकानूनी आहे. नगरपालिकेची जागा नाही, नगरपालिकेची जागा नसताना त्यांनी कसं तोडलं हा देखील सवाल त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे. PLRला फोन केला पण PLR फोनवर उपलब्ध नव्हते आणि ह्याच्यावर तातडीने त्या मातोश्री बिल्डरचे पत्रे काढावे अशा आम्ही विनंती त्यांना केली आणि त्यांनी मान्य पण केलेली आहे. आता आमचे प्रवक्ते नेते तपासी साहेबांनी सांगितले की 100 कोटीच्या पुढं भ्रष्टाचार त्या पश्चिमेला झालेलं आहे मातोश्री एरियामध्ये, तर त्याबद्दल विचारणा होती आणि त्याबद्दल ते असेच सारवासावरीची उत्तरं नेहमी जी असतातच त्यांची. आणि आता आम्ही एक विषय दुसरा घेतला की आमच्या कार्यकर्त्यांची काही कामं असतात आणि ती TS करून ती ठाण्याला जातात. आता इथे तगादा लावणं ते का होत नाही, काय कारण नाही, तुम्ही का नाही करत आमची कामं आणि नेमकी आमची विरोधकांचीच कामं का होत नाही.
बाकी लोकांची आहेत ना अशी खोटी खोटी बिलं काढली जातात. माझ्यासमोर हा कार्यकर्ता आहे, पण मला ते नाही बोलायचं. आम्ही जर फोन केला ना का ते अटकले आमचं काम, तुम्ही खासदाराला फोन करा ना. अरे ह्यो कुठला न्याय आहे? छोट्या छोट्या कामासाठी आम्ही खासदाराला का फोन करू? मग तुम्ही कशाला पगार घेता इथं? हे तुमचं काम नाही का? हे अशी उत्तर येते. आणि आता जर आम्ही तर आता आलेलो आहेत, याच्यात जर आम्हाला काही फरक दिसला नाही तर मग आम्ही शेवटी ना आंदोलनाच्या तयारीत राहणार आहे. कारण उद्या सत्ता आमची पण येणार आहे. मग उद्या आम्ही पण बघणार आहोत अधिकाऱ्यांना कसे बघायचे ते. असं नाही चालत. आज महेश तपासे साहेबांनी आज भेटीची वेळ घेतली होती आणि त्यांच्याबरोबर शहरातल्या त्यांच्या पदाधिकारी काही मागण्यांसाठी भेटी आले होते आणि त्यांच्या मागण्यांच्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या शिष्टमंडळातील महत्त्वाचे निर्णय होते ते व्यापारी संघ ज्या ठिकाणी आता उपोषणाला बसलेला आहे त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय होता. जी 8 फूटची स्ट्रीप सोपाट उपलब्ध आहे, त्या स्ट्रीपची मागणी माझी आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्यांच्या व्यापाऱ्यांच्या उपोषणावर निर्णय होईल. त्यामध्ये आम्ही निश्चितच संयुक्त बैठक लावण्याचं विनंती पण केली आहे आणि या पदाचा निर्णय घेण्यात येईल. परंतु व्यापारी संघाला मी या निमित्तानं आवाहन करत आहे की उपोषण माघारी घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. निश्चितच ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, परंतु ते कोणत्या जागेत करायचं हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर बंद काढण्यात येईल. दुसरा विषय होता काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या की काही कामांची डिले आणि काम तक्रार काढलेली आहे. अशा कामांची यादी तक्रारदारांनी घेतलेली आहे आणि या कामांच्या यादी चेक करून तक्रारदारांनी सुद्धा प्रस्ताव बोललेला आहे. प्रत्येक कामे नोंदणी आणि फाईल चेक करून त्या दिवशी आढळून त्याच्यावर निश्चित कारवाई करण्याची अशी सूचना दिली आहे. आणि शहरातील नागरिकांनी असतील किंवा कचऱ्याची काही समस्या असतील त्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे. साहेब, जे खोटी बिलं काढले अधिकारी लोकांनी आपल्या त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल? जर दोषी आढळले फौजदारी गुन्हे दाखल करून सस्पेंड